मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 94. गुंतण्या आतुर फिरुनी आसवेडा जीवहा. योगे त्याचं शांत स्वरातच विचारणं, तिचं नजर उचलून पाहणं आणि ती क्षणांची नजरानजर. छतावर टपटप, पावसाची सर, पानांची सळसळ, गार झुळूक, गुंतलेल्या नजरेवर पापण्यांची फडफड. त्याच्या शांत डोळ्यातील काळजीला तिच्या नजरेतील विश्वासाची सोबत. मेघा, आय नो माझ्यासोबत घरात ऑल अलोन थोडं ऑकवर्ड आहे, बट ट्रस्ट मी, ही इव्हनिंग मेमोरेबल असेल. तिच्या गालावरच्या गोड हसूला त्याच्या हसऱ्या डोळ्यांचं उत्तर. राजीव, तुमच्या यू ओके हे विचारण्यातच इतकं काही सामावलं आहे ना. तुमची ते बोलायची एक विशिष्ट पद्धत, माहीत नाही का, खूप ओळखीचे वाटतात मला हे शब्द. जणू मनावर कोरलेत. खूप जुनं असं काहीतरी आठवतं या शब्दांसोबत. काय बंध आहेत तुमचे, माझे आणि त्या घटनेचे खरंच माहीत नाही, पण तुमच्या आर यू ओके सोबत तीच संध्याकाळ आठवते. हे फक्त शब्द नाहीतच, ही वरवरची चौकशी नाही, ते वचन आहे. जरीही काही ओके नसेल तरीही मी आहे ना, हेच जाणवून देतात ते शब्द. गहिऱ्या भावना, खंबीर साथ, बस अजून हवंच काय. आजची ही संध्याकाळही अविस्मरणीयच असेल, मला खात्री आहे. बस तुम्ही आणि मी. उरलेल्या 4 पायऱ्या चढताना आता हसूच होतं गालावर, अन त्याची सोबत. उंबरठ्याशी पोहोचताच दार अचानक उघडलं. शंभू काका प्रसन्न हसले. अरे वा बहुरानी, असं म्हणतच स्वागत केले. दोघेही नकळत झुकलेच. आशीर्वाद. तेच एकटे घरी, इतर सर्वजण तर समारंभाला होतेच. मिठाईचा बॉक्स त्याने शंभू काकांच्या हाती देतच निरोप दिला अन तिच्यासोबत रिकाम्या घरात प्रवेश. लिव्हिंग रूमकडे जातानाच्या छोट्याशा कॉरिडॉरमधील आरशात पुन्हा एकदा एकमेकांना न्याहाळण्याची गंमत. ती पुढे अन तो पाठी. पहिल्यांदा मम्मीजी पापाजींना भेटायला आलेली तो दिवस आठवला. आरशात तिच्याकडे पाहत तोही हसलाच, गोड. रिकाम्या लिव्हिंग रूममध्ये नजर फिरवली. शांतता अन अचानक डोळ्यात प्रश्न, तो कुठे आहे म्हणून शंभू काका. सिंबू, अस्फुट शब्द तोंडातून. नजर शोधत होतीच त्याला, आणि वर जाणाऱ्या जिन्याखालच्या खास जागेतील मौसूत गादीवर डोळे मिटून पहुडलेल्या त्याचे कान टवकारले. डोळे टक्क उघडे, मान उंचावून वळवली. ती दृष्टीस पडली. तडक उभा अन धावला तिच्या दिशेने. ती दिसल्याचा अतीव आनंद त्या वेगात जाणवत होता. भो करून दणदणीत सलामी. सिम्बा, नो. त्याच्या ऑर्डरकडे पूर्णतः दुर्लक्ष. खाली वाकून त्याला कुरवाळण्याच्या तयारीत होती तोवर हा पाय उंचावून उभा थेट. तिच्या अंगावर रोवलेले पाय, आनंदी लुकलुक डोळे. अरे थांब सिंबू. त्या बाळसेदार पिल्लाचं वजन. तोल गेलाच, मागे पडणारच की जाणवले पाठीवर रोवलेले त्याचे अंगठे अन खांद्यावर विसावलेली बोटे. तिला सावरायला घट्ट त्याची पकड. हृदयातील गोड लहरींसोबत मिटलेले तिचे डोळे. राजीव. केअरफुल. हळूवार त्याचे शब्द. तिला स्थिर उभं करत हात दूर झालेले. सिम्बाही खाली उतरला, तरीही पापण्या हिच्या बंदच. अन तो समोर येऊन उभा. मेघा, ये भी एक खूबसूरत लम्हा, छोटा सा प्यारा सा ऍक्सिडेंट. थँक्स सिम्बा. कुई आवाजासोबत साडीच्या निर्यांना सिम्बा ओढत होता. डोळे उघडत हलकसं हसतच कुरवाळलं त्याला वाकून. समोर येऊन उभ्या त्याच्याकडे पाहायचे टाळून सिम्बासोबत सोफ्याकडे वळली पावलं. राजीव, आज काय सुरू आहे, माझं मलाच उमगत नाही. सिम्बा पण मस्तीखोर आहे, मेहराजींसारखाच. अजूनही जाणवत आहे तुमचा स्पर्श,
माझ्या खांद्यांवर रोवून ठसा उमटवावा, तसेच काहीसे प्रेमाचा ठसा, गोड अपघात. सवयीने तिचं सोफ्याला टेकून खालीच बसणं आणि सिम्बाचं तिच्या कुशीत बसत लाड करून घेणं. एकटाच होतास ना दिवसभर? जिया खेळायला नाही? सिम्बू जेवलास का? प्रेमाने कुरवाळत होती. तो शांत. दॅट्स वाय ही वॉज एक्सायटेड. असं जनरली तो करत नाही. अंगावर उडी अँड ऑल कधीच नाही. जवळ बसतच त्याचं स्पष्टीकरण, थोडंसं घाबरत, थोडं अडखळत, तिचा अंदाज घेतच बोलणं. पण सिम्बाला कुरवाळतच तिच्या गालावर हसू उमलत होतं. भेटण्याची ओढ, वाट पाहून डोळे तरसतात, तेव्हाच असा आनंद होतो, नाही का? हळूच त्याच्याकडे पाहत नजर झुकवलीच. येस, द वे वी वर हॅपी. रिंग सेरेमनीच्या वेळी मी तुम्हाला ऑलमोस्ट 45 अवर्सने पाहिलं. सिम्बाच्या झुपकेदार शेपटीवर गोंजारतच मान खालीच त्याची. आणि ती चाट, तुम्ही अवर्स मोजत होता? तिचा हात स्थिर झालेला, त्याचं ओठ घट्ट करतच फक्त मानेचा होकार. भावना आवरण्याचा प्रयत्न केला त्याने, पण ओलसर डोळ्यात झळकलीच ती ओढ. पण अभि आणि श्वेताने जे काही केलं ते आठवून तिला हसू आलंच. असा कसा विश्वास ठेवला तुम्ही अभिच्या सांगण्यावर? बाबांना विचारायचं ना फोन करून. खुदकन हसलीच. सी, मला हे रिच्युअल्स अँड ऑल नाही समजत. तुम्ही म्हणालात इट्स इम्पॉर्टंट, सो आय अग्रीड. आणि मला वाटलं असेल असे काही कस्टम की मी माझ्या वाईफला नाही बघू शकत. केविलवाणा स्वर आणि हसू ओठातच अडवलं तिने. गळ्यातली मोत्याची सर बोटानेच फिरवली आणि त्याचं हळूच तिला नजरेच्या कोपऱ्यातून पाहणं. मेघा, ती चेन घालत नाहीत. सिन्स रोका ही पर्ल स्ट्रिंग. मे बी ओल्ड मेमरीज, बट रेड बिंदी लावतात रोज. ऑफिसमध्ये पण. इट सूट्स हर. शी इज सो फेअर अँड ब्युटिफुल. शी इज व्हाईट चॉकलेट अँड मी डार्क चॉकलेट. तो न्याहाळतो आहे हे जाणवून पाहिलंच त्याच्याकडे आणि छानसं हसली. एंगेजमेंट छान झाली. आपल्या नात्याला सर्वांची मंजुरी, आशीर्वाद, सर्वजण खुश होते. इट वॉज मॅजिकल. त्याच्या बोटातील अंगठीवर तिची नजर. येस, आणि ऑफिशियल अनाउन्समेंट नंतर इंडस्ट्री आणि सुप्रीम ग्रुपमधून तर सो मेनी बेस्ट विशेस. एव्हरीवन इज हॅप्पी. त्याने फोन समोर धरला. डोळे विस्फारलेच. 350च्या आसपास रेग्युलर मेसेजेस, तेवढेच साधारण व्हॉट्सॲप नोटिफिकेशन्स, मेल्सचाही ढीग दिसत होताच. माझा फोन बंदच ठेवलाय. आय वॉज स्केअर्ड की काय रिॲक्शन असेल. रात्रीच ऑन करायचं असं ठरवलेलं. हळूच सांगितलं आणि त्याचं प्रसन्न हसू. डोंट वरी, आपल्या रिलेशनसाठी सर्वांचा सपोर्ट आहे अँड ढेर सारी बधाईया. त्याने सहजच न्यूज चॅनल्सच्या ॲपमध्ये हेडलाईन दाखवली. सुप्रीम ग्रुप CFO राजीव मेहरा एंगेज्ड टू SWC VP मेघा जोशी. प्रोफेशनल पार्टनर्स टू लाईफ पार्टनर्स. ब्युटिफुल जर्नी. तो एक एक न्यूज आनंदाने दाखवत होता. या आणि अशाच हेडलाईन्स सर्वच नॅशनल न्यूजवर झळकत होत्या. सुप्रीमच्या ट्विटर अकाउंटला तर शुभेच्छांचा पाऊस पडत होता. फोनची स्क्रीन स्क्रोल करता करता मध्येच थांबला. अँड इवन इफ देअर इज एनी निगेटिव्ह कमेंट ऑर रिमार्क, इट्स ओके. हे कॉमन आहे इंडस्ट्रीमध्ये. सो त्या कमेंटचा इफेक्ट आपल्या रिलेशनवर होणार नाही. ओके, वी आर टुगेदर. डोंट फॉरगेट. काही मेजर असेल तर PR टीम विल हँडल. यू डोंट हॅव टू वरी. त्याचं स्पष्ट शब्दात व्यक्त केलेलं मत आणि मनावरचं दडपण हवेत विरून गेलं. सतत दाखवले जाणारे त्यांचे फोटो, 4ही दिशांनी कौतुकाचा अन अभिनंदनाचा वर्षाव. 8 जणांचा फॅमिली फोटो. वा, कसला गोड आहे हा फोटो. माझी फॅमिली, माझी सपोर्ट सिस्टीम. मन भरून आलं. आणि मग समोर आला त्या दोघांचा फोटो. गालावरच्या मंद स्मितामागे दडवलेली ती असहजता डोळ्यात डोकावत होतीच. अच्छी लग रही है हमारी जोडी. फोटो थोडासा मोठा करतच
त्याचं भुवया उडवत केलेला प्रश्न. थोडे ऑड वाटतो ना आपण? आय मीन आपली उंची डिफरन्स जरा जास्तच आहे. मी एवढीशी आणि तुम्ही किती उंच. डोळे बारीक करतच त्याच्याकडे पाहिले. चिडण्याची अपेक्षा होतीच. येस डेफिनेटली ऑड तो है ही. आप इतनी खूबसूरत और मेरी लंगूर जैसी शक्ल, बहुत फर्क है. शांत अन गंभीर स्वर. अन हिने हात मागे करत सोफ्यावरची उशी उचललीच. काय म्हणालात? पहिला फटका. माझ्या हसबंडला लंगूर म्हणालात तर खबरदार. दुसरा फटका चुकवण्यासाठी तो दूर झाला तरी उशीचा कोपरा बसलाच हातावर. तिची चिडचिड आणि त्याचं गडगडाटी हसू. सिम्बाही उठून उभा. हे दोघे असे काय करत आहेत? माझे मेहराजी हँडसमच आहेत, कळलं ना? ठणकावून सांगत. रागात रोखलेले डोळे. माझ्या नजरेतून पहा, मग समजेल तुम्हाला. उशी फेकणारच होती त्याच्यावर, पण फुरंगटून बसली तशीच पायावर घेऊन. वाव मेघा, माझे मेहराजी, दॅट वॉज स्वीट. अच्छा हक है. हळूच जवळ येऊन बसलाच. मिसेस मेहरा, मी पण तेच सांगत आहे. ये फोटो में जो दिख रहा है वो हमारा सत्य है. हम दोनों जैसे भी हैं, वी कॉम्प्लीमेंट ईच अदर एंड वी कंप्लीट ईच अदर. दैट्स इम्पॉर्टंट, राइट? शांत प्रेमळ स्वर. तिचा अस्फुट हुंकारच. राजीव, साध्या सोप्या शब्दात दोघांमधला फरकही स्पष्ट केलात आणि ठळकपणे दिसणारा तो फरक आपल्यासाठी नगण्य आहे हेही सत्य पटवून दिलं. आपण एकमेकांना पूरक आहोत. हो, खरंच तुमच्यासोबत हे आयुष्य पूर्ण वाटते, काहीच कमी नाही. तुसी बहुत ही प्यारे हो जी. मनातली मिठी नंबर 3, 4, 5. जाऊ दे, खूप आहेत. आता मोजणंच सोडलं. बांधून ठेवलेलं नजरेनेच त्याने. अजून थोडा जवळ आला, झुकून कानाजवळ. साशंक नजरेने ती किंचित मागे. हे असे काय करत आहेत? और ऐसे आपके सामने झुक के बात करने का मजा ही कुछ अलग है. भुरळ घालणारा त्याचा स्वर. शहारलीच क्षणभर. इश, काहीही तुमचं. मान फिरवून काचे बाहेर पाहत राहिली, पण गालावरची लाजरी खळी काही त्याच्यापासून लपली नाहीच. सो इस खुशी के मौके पर कुछ मीठा हो जाए. त्याचं खट्याळपणे बोलणं तिने चमकून पाहिलंच. काय? घाबरतच विचारलं. चाय. भुवया उडवतच मिश्किल हसू. ओ चाय. निश्वास. मी बनवते. उठणारच होती की हा तडक उभा, त्याच्या ब्ल्यू फ्लॅनेल शर्टच्या स्लीव्स फोल्ड करत सज्ज. आज आपको हमारे हाथ की चाय पिलाएंगे. स्पेशल मसाला टी फ्रॉम मेहराजीज किचन. हात उंचावतच अभिमान. तिच्या हसण्यात त्याचंही हसू मिसळलंच. ओके म्हणत मान डोलावली. देवा, CFO साहेबांनी मास्टर शेफची कॅप चढवली आहे. चहा तर भन्नाटच असणार आहे. जियाने शिकवला आहे म्हणे. 2 प्याली चाय. पर्समधून मोबाईल काढत ऑन केलाच. अन मेसेजेस आणि नोटिफिकेशन्सचा धडाका. वरवर घाईतच पाहिले. खूप होते. निवांत वाचू असं ठरवलं, पण हसू होतच गालावर. तो किचनमध्ये अन ही सोफ्याजवळ. निवांत बसायला मिळालेले पण चैन पडेना. 30 सेकंदही झाले नसतील. 2-3 ट्रॉली उघडल्याचे अन रागातच बंद केल्याचे आवाज. टन. पडलं काहीतरी. सिम्बा, चल बाबा आपण पाहूया. तुझ्या डॅड चहा करता करता पूर्ण किचनमध्ये उलतापालत करतील. न राहून उठलीच अन सिम्बाही डुलत डुलत पाठी. 2 ट्रॉलीज उघड्याच अन तिसरीत आत डोकावून निरीक्षण. अहो, एवढं काय शोधताय? किचनमध्ये पाऊल ठेवता क्षणी पदर खोचला गेलाच. ते त्या दिवशीचा पॉट. आय डोंट अंडरस्टँड. सो मेनी पॉट्स. पण मला हवा तो नाहीये. दीदी भी पता नहीं कहाँ रखते हैं. भांड्यांच्या आवाजागणिक चिडचिडही होतीच अन तिने कपाळावर हात मारलाच. अहो, नेहमीचं भांड धुवायला असू शकतं. डिशवॉशरमध्ये असेल. दुसरं घ्या ना. हा काय हट्ट की तेच भांड हवं? त्या दिवशी काढासाठी वापरलेलं भांड दिसलं तिला अन तेच त्याच्या हातात सोपवलं. यात बनवा, ठणकावून सांगत.
एक चहासाठी एवढी तणतण? यांना मी जेवण तर अजिबात बनवू देणार नाही. आमच्या किचनचे हाल हाल करतील. हो, माझं आणि मम्मीजींचं किचन हे माझंही किचन. सहजच नजर सभोवती फिरली आणि एक एक ट्रॉली बंद केली. त्याच्या चहाचा प्रयोग किचनच्या प्रयोगशाळेत. त्याने घेतलेले अति पाणी थोडेसे ओतून कमी केले आणि त्याच्या भुवया आकसल्याच. तिकडे दूर उभ्या राहा. दूर हात करत कडक आज्ञा. हसू अडवत उभी ओट्याला टेकूनच. आणि त्याची चहा साखर शोधण्याची धडपड. चष्मा सारखा करत डोळेही चोळून झालेच. सेकंड सेक्शन, फर्स्ट ट्रॉली. तिच्या मार्गदर्शनावर पुन्हा एकदा रागीट कटाक्ष. शी इज इम्पॉसिबल. मी शोधलं असतं ना. जियाने सांगितलेले, बट आय फॉरगॉट. मी कुठे रोज चहा बनवतो? हाऊ वुड आय रिमेंबर? अहो, थोडी अजून टी पावडर, स्ट्रॉंग बनवा. पुरे. साखर. चहा आहे, गुलाबजामचा पाक नाही. तिच्यासाठी महत्वाच्या सूचना, पण त्याच्यासाठी व्यत्यय. त्याचं वैतागणं आणि तिचं हसणं. ती शांत बसणार नाही हे माहीत होतं. असंही तिचं शांत बसणं त्याला सहन होणार नाही हेही तेवढंच खरं होतं. तिच्या आवाजाच्या किणकिणची सवय, हवा हवासा नाद, त्याचं चहावर लक्ष. जणू पापणी लवली तर काही गडबड होईल ही भीती. पण तरीही एक तिरपा कटाक्ष होताच तिच्याकडे. तिचं हळूच बघणं सुखावत होतं. ती नजरही हवी हवीशी. मस्त पाऊस आहे. चहात आलं हवं. फ्रीज उघडलीच तिने. अनसिंक कडे कूच. ती काय करत आहे त्याने वळून पाहिलं. आलं धुवून वळतच एक पाऊल टाकलं. पायाखाली पाणी. पाऊल घसरलंच. अहो. डोळे गच्च. आता मागे सिंकवर डोकं आपटणारच हे निश्चित. मेघा. तिच्या हातावर घट्ट पकड. उजवा हात त्याच्या हातात. डाव्या दंडावर रोवलेला त्याचा पंजा. सिंक पासून तिला दूर करत जवळच घेऊन उभा. तोही घाबरलेला. काय घडले असते या विचारानेच हादरलेला. व्हॉट आर यू डुईंग? लक्ष कुठे आहे? का सारखी घाई असते? शांतपणे काम करा. आय टोल्ड यू मेनी टाइम्स. तो बडबडत होता. रागावलेला. त्रासिक स्वर, पण प्रचंड भीतीही. धक्क्यातून सावरत डोळे अलगद उघडतच त्याला एकटक पाहणारी ती. त्याचे हलणारे ओठ दिसत होते. काळजीने अन त्राग्याने ओथंबलेले डोळे. काही शब्द कानावर आदळले. डोक्यापर्यंत शून्य. चेहऱ्यावर त्याचे उष्ण श्वास. हात अजूनही हातात अन दंडावरची पकडही घट्ट रागात. पण तिच्या हृदयात एकच प्रतिध्वनी. मेघा, मेघा, मेघा. इट्स ओके? खूप घाबरल्या का? असे का बघत आहेत? तोही गोंधळात. राजीव, पुन्हा अपघात. गोड नक्कीच नाही. घाबरलेले मीही. पण तुम्हीही ना. मला गमावण्याची भीती दिसत आहे डोळ्यात. डू यू अंडरस्टँड? दंडाला हलवत तिला जाग करण्याचा प्रयत्न. काय? गुंतलेली नजर सोडवत दंडावर रोवलेल्या त्याच्या हाताकडे. अन हातातला हात सुटला. दंडावरचा तो कणखर उबदार स्पर्शही नाहीसा. एक पाऊल दूर झालाच. यू ओके? त्याचा हळुवार प्रश्न पुन्हा एकदा. आय वॉज सो स्कॅर्ड. एक मोमेंट वाटलं घट्ट मिठीत धरून ठेवावं मेघाला. बट घाबरतील. अँड आय डोंट वॉन्ट टू ब्रेक हर ट्रस्ट. स्वतःहून मिठीत येतील. तो मोमेंट बेस्ट असेल. तशीच मान खाली घालून हातातील कड्याशी चुळबुळ. पुन्हा एकदा माझं नाव घ्या ना. हळुवार स्वर. व्हॉट? डोळे बारीक झालेच. व्हॉट इज शी सेईंग? मी काय सांगत आहे? मेघाला काही समजलं की नाहीच? माझं नाव. अलगद पापण्यावर, नजरेत नजर. अन आता त्याच्या डोळ्यात चमक. ओठांवर मिश्किल हसू. शी इज क्रेझी बट क्यूट. त्याचा दीर्घ श्वास. तीही आतुर. मेघा. शांत अन भुरळ घालणारा स्वर. तिच्या दिशेने एक पाऊल. राजीव. कान तृप्त झाले आणि मन तर थुई थुई नाचत आहे. मेघा, किती वेगळं वाटतं माझं नाव तुमच्या ओठात.
अजून एकदा. तिचाही अस्फुट स्वर, मागे टाकलेले पाऊल, खिडकीची थंडगार काच पाठीला. शहारलीच. तिच्या कानाशी खेळणाऱ्या बटा खुणावत होत्याच. एकीत तर्जनी अडकवली. तिला कानामागे सारत किंचित झुकून कानाजवळच, मेघा. तो संमोहित करणारा जड स्वर, कानाला बोटांचा ओझरता स्पर्श, खिडकीतून डोकावणारा गारवा अन कानावर रेंगाळणारे उष्ण श्वास. तिने डोळे अलगद मिटत डोकं काचेला टेकवलेले. राजीव. मोहरलेले काही क्षण, गुंतलेले 2 जीव, गळ्यातील मोत्याची सर घट्ट धरलेली बोटात, बंद पापण्यांआड डगमगणाऱ्या बाहुल्या, गालावर लाली. तिच्या चेहऱ्याला न्याहाळत नजर रेंगाळली त्या गुलाबी पाकळ्यांवर. ये होठ, बस बातें करना जानते हैं और हमारी धडकन तेज करना. अन तोच ओठांच्या कोपऱ्यात विसावलेला तीळ, मोहक. खरंच आहे ना? स्पर्श करून पाहण्याची उर्मी. तर्जनी ओठांजवळ पोहोचत होतीच. भो. चिमुकलं पिल्लू, उंचावलेली मान, निरागस डोळे, मम्मा डॅडला जागा करणारा खणखणीत आवाज. टक्कन उघडलेले तिचे डोळे. गॅसकडे लक्ष गेले. चहा. कपाळावर हात मारलाच. गडबडून तो 2 पावलं मागे. गॉड. अस्वस्थपणे केसातून हात फिरवला. गॅस स्लो करत काही क्षण ओट्याला घट्ट धरून उभी. मोहरलेल्या त्या क्षणातून स्वतःला सोडवायला काही खोल श्वास. तो मात्र चिडीचूप कोपऱ्यात हाताची घडी घालून उभा. सिम्बाने करपणारा चहा वाचवला, पण उमलणाऱ्या प्रेमाला गोड अडथळा. ती मान खाली घालूनच काम करत होती. कधी पाणी वाढवलं, आलं ठेचलं, दूध घातलं, तिचं तिलाच समजेना. डोक्यातला चहा नामक प्रोग्रॅम रन झालेला अन रोबोटप्रमाणे हात चालत होते. चित्त अजूनही थाऱ्यावर नव्हते. मन उजळणी करत होते त्याच क्षणांची. राजीव, तुम्ही ना दूर होतात ना निकट. स्पर्श केलाही अन नाहीही. त्या केसांच्या लढीवर तुमचा जडलेला जीव आम्हाला खूप आधीपासून माहीत आहे. आज तुमच्याही मनातली छोटीशी इच्छा पूर्ण केलीत ना? आपल्यातील असहजता दूर करण्याचा सहज प्रयत्न. भावला मनाला. आपल्या नात्यातली मर्यादा तुम्ही कधीच ओलांडणार नाही हा विश्वास आहे. पण प्रेम व्यक्त करण्याची धडपडही आहेच. असं धडपडतच आपलं नातं सुरळीत होईल असं वाटतं आहे. गो विथ द फ्लो म्हणालेला तुम्ही. मीही तेच केलं. वाहत होते तुमच्यासोबत त्या क्षणात. कानात रुंजी घालणारा एकच शब्द, प्रेमळ हाक, मेघा. अन झंकारलेल्या हृदयाच्या तारा. तिच्या जवळच थांबलेला सिम्बा एकटक पाहत होता त्याच्याकडे, काहीसं गुरगुरतच. मम्माच्या जवळ डॅड का गेला हा राग होताच डोळ्यात. त्यानेही सिम्बाकडे पाहत भुवया आकसल्याच. मम्माचा बच्चा, मी काही त्रास देत नाही तुझ्या मम्माला. डोंट लुक ॲट मी लाईक दॅट. शी इज माय वाईफ. मम्मानेच नाव घ्यायला सांगितलं. इट वॉज ब्युटिफुल मोमेंट. आणि तू मध्ये आमच्या रोमॅन्टिक मोमेंटला डिस्टर्ब केलं. व्हाय सिम्बा. चहाचा ट्रे त्याने पुढे येत उचलला. शंकरपाळी हवी होती. हसतच विषय बदलण्याचा प्रयत्न. काही बनवू का? भजी. मंद स्मित तिच्याही चेहऱ्यावर. व्हॉट? नो, मी सहजच बोललो. मठरी आहे जारमध्ये. ट्रे तिच्याकडे सोपवला आणि वरच्या खाऊच्या डब्यांच्या कॅबिनेटमधून जार काढत हुश्श केले तिचं हसू पाहून. लिव्हिंग रूमच्या काचेजवळ सोफ्याला टेकून खालीच बसलेले दोघे. चहा, मठरी आणि काचेतून नजरेस पावसाच्या सरी. मठरी उचलत, अर्धी तोडत, बारीकसा हसत तिला दिली. हळूच हसत तिनेही स्वीकारलीच. राजीव, नशीब एकाच कपमधून चहा घेऊ असा काही हट्ट नाही. आपलं लग्न झालं की मोठा डबा शंकरपाळी बनवून ठेवा अँड एव्हरी वीकेंड आपण सोबत खाऊ. चहा विथ शंकरपाळी. मोकळा हसला. शंकरपाळी हवी म्हणून लग्न करायचंय का? त्याने डोळे बारीक करत हसत मान मागे टाकलीच. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुमच्या फेवरेट लाडूप्रमाणे शंकरपाळी ही आईच बनवते.
तुम्ही आत्ताही आईला फोन करून रिक्वेस्ट करू शकता. जावई बापूंसाठी उद्या सकाळीच मोठा डब्बा शंकरपाळी हजर असेल. त्यासाठी लग्नाची घाई करण्याची आवश्यकता नाही. ती खुदकन हसलीच. ओठ दाबतच भुवया उंचावलेल्या त्याच्या. यू हॅव पॉइंट. चहा मस्त झालाय मेहराजी. घोट घेत तृप्त होत डोळे मिटलेच. मिसेस मेहरा, आपने ही तो चाय बनाई और आप हमारी तारीफ कर रहे हो. इट्स फॅन्टॅस्टिक. चहा त्याच्याही जिभेवर रेंगाळलाच, पण हिचे मन खट्टू. अजूनही मिसेस मेहराच म्हणणार? मेघा नाही म्हणणार? कपवर बोट फिरवतच हिरमुसली. हाँ, सोचा तो वही था कि आज आपसे प्यार भरी बातें करते हुए यूं ही मेघा पुकार लूं, बट बस स्पॉन्टॅनियसली ओटो पे आ गया. चमकूनच पाहिलंच त्याच्याकडे. त्याच्या ओठांवरच्या प्रेमळ शब्दांपेक्षाही जास्त डोळ्यात दाटलेलं प्रेम. तिच्या गालावर लाजरं हसू उमटलंच. दॅट वॉज सेरेंडिपिटी मोमेंट. तुमच्या ओठात माझं नाव अचानक. छान वाटलं. आता मेघाच म्हणत जा. ॲटलिस्ट जेव्हा आपण दोघेच सोबत असू तेव्हा तरी. नजर झुकवत हळूच मनातली इच्छा प्रकट केलीच. ओके, विल ट्राय. जेव्हा आपणच दोघे असू. बट सबके सामने मिसेस मेहरा पुकारने में जो मजा है, एग्जैक्ट वैसा ही जैसा आपके होठों से अहो मेहराजी सुनना. इट फील्स लाइक आप बस मेरे हो अँड मैं आपका. आश्चर्याने पाहिलंच त्याच्याकडे. डोळ्यात पुन्हा एकदा अभिमान अन प्रेम एकाच वेळी. जवळ सरकतच पुन्हा कानाजवळ त्याचं कूजन. आणि तुम्ही मला राजीव कधी म्हणणार? भुरळ घालतच आव्हान देणारा स्वर. त्याला हे असं बोलणं आवडत आहे हे जाणवूनही अजून हे नातं नवनवच आहे. त्याच्या कानात कुजबुजणं हवंहवंसं वाटलं तरी डोळे क्षणभर मिटतातच. वेट फॉर द सेरेंडिपिटी मोमेंट. तितकंच हळूवार तिचं उत्तर. राजीव, तुमच्या मनात कल्पनेतील चित्र रेखाटणं सुरू असेलच की मी कधी आणि कशी राजीव म्हणेन. माहीत नाही. असाच असावा तो क्षण. हळूवार, अचानक आणि तितकाच रोमांचक. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.